पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये घडलेल्या विषारी दारू कांडानं संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे। गेल्या 2 दिवसात तब्बल 15 जणांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली असून त्यापैकी 11 जणांचा मृत्यू विषारी दारू प्यायल्यामुळे झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। या भीषण घटनेनंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली असून प्रशासनही आता ॲक्शन मोडमध्ये आलं आहे। या प्रकरणातील सर्वात मोठी अपडेट म्हणजे विषारी दारू कांडातील मुख्य आरोपी कर्नल सिंह विरखा याला पोलिसांनी अखेर अटक केली आहे। यापूर्वी या प्रकरणात योगेश वानखेडे याला अटक करण्यात आली होती। आतापर्यंत एकूण 8 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून या संपूर्ण रॅकेटचा तपास आता युद्ध पातळीवर सुरू आहे। मिळालेल्या माहितीनुसार पिंपरी चिंचवड आणि पुणे शहरातील काही भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर विषारी दारूचा पुरवठा करण्यात आला होता। ही दारू प्यायल्याने अनेकांची प्रकृती अचानक बिघडली। काही जणांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र अनेकांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। या घटनेची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट पुणे आणि पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांशी संपर्क साधला। या प्रकरणात कोणतीही हयगय होऊ नये, एकही आरोपी सुटता कामा नये, दोषींवर कठोर कारवाई करा असे स्पष्ट आदेश मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती समोर आली आहे। दरम्यान पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून संयुक्त कारवाई सुरू करण्यात आली आहे। अनेक ठिकाणी रात्रभर छापेमारी करण्यात आली। विषारी दारू नेमकी कुठे तयार झाली, तिचा पुरवठा कोण करत होतं आणि या रॅकेटमध्ये आणखी कोण कोण सहभागी आहे याचा सखोल तपास सुरू आहे। मुख्य आरोपी कर्नल सिंह विरखा यांच्या अटकेनंतर या प्रकरणात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। पोलिसांकडून आरोपींची कसून चौकशी सुरू असून आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। या भीषण घटनेमुळे पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे। मृतांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून नागरिकांकडून दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे। सध्या संपूर्ण राज्याचं लक्ष या प्रकरणाकडे लागलं असून पुढील काही दिवसात या विषारी दारू कांडामागचं मोठं रॅकेट उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। माझं पोलीस आयुक्तांशी बोलणं झालेलं आहे। कुठल्या ठिकाणी हे तयार झालं आहे ते देखील त्यांनी शोधून काढलेलं आहे। जे काही याच्या पाठीमागचे लोक आहेत त्यांना अटक करण्यात आलेली आहे। अजून काही लोक याच्यात असू शकतात, ते शोधण्याचं काम चाललेलं आहे। जे लोक आता थोडे सिरियस आहेत त्यांना मेडिकल हेल्प देऊन त्यांना वाचवण्याचा प्रयत्न चाललेला आहे। एकूणच घटना ही अत्यंत सिरियस आहे आणि ज्या ठिकाणी हे सगळं तयार झालेलं आहे त्याच्या पाठीमागे कोण कोण आहे हे देखील पोलीस शोधून काढतायत। 8 लोक अटक झाल्यात, अजून काही लोक अटक होऊ शकतात। संपूर्ण ही साखळी जी आहे ती शोधण्याचा प्रयत्न 100% पूर्ण साखळी शोधून आणि त्यांच्यावर अतिशय कडक कारवाई केली जाईल, कारण हा एक प्रकारे ही हत्याच आहे। त्यामुळे अतिशय कडक अशा प्रकारचे त्यांच्यावर कलम लावण्यात आले। पुणे में उत्पादन शुल्क विभागासोबत जॉईंटली काही ऑपरेशन ऑलरेडी सुरू झाले। विषैली शराब दुर्भाग्यपूर्ण घटना है सर, किस तरह के आदेश आपने दे रखे हैं पुलिस? देखिए, ये बहुत ही दुर्भाग्यपूर्ण घटना है। इसमें तुरंत 8 लोगों को अरेस्ट किया गया है और कुछ लोगों को और अरेस्ट किया जा सकता है। इसके कंप्लीट इकोसिस्टम को हम लोगों ने ढूंढकर निकाला है। हमारी पुलिस उसमें पूरे प्रकार से प्रयास कर रही है और कहां तक ये इकोसिस्टम फैली है इसको भी हम लोग निकालकर और एक्साइज डिपार्टमेंट के साथ जॉइंटली हमारी पुलिस काम कर रही है। मैं ऐसा मानता हूं कि निश्चित रूप से इसकी जड़ों तक जाकर हम इसको समाप्त करेंगे। प्राथमिक जानकारी में मिथेनॉल जैसा कोई विषैला प्रोडक्ट मिलाया गया था प्राथमिक जानकारी? देखिए, ये मिथेनॉल जैसा ही प्रोडक्ट है जिससे माध्यम से इसको तैयार किया है, लेकिन अभी इस पर बहुत ज्यादा बोलना ठीक नहीं। पुलिस इस पर आपको बयान देगी।